नमस्कार, आपण पाहत आहात महानगरी न्यूज. मी संतोष मोकाशी. इचलकरंजी शहरातील आणि परिसरातील बातम्या जाणून घेण्यासाठी महानगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या. इचलकरंजी शहरालगतच्या कबनूर गोळीबार प्रकरणाचा तपास आता बेकायदेशीर पिस्तूल निर्मिती आणि खरेदी विक्रीच्या साखळीपर्यंत पोहोचला आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिस्तूल नेमके कुठून आले, त्याची निर्मिती कोणी केली आणि या संपूर्ण साखळीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत. या प्रकरणात पिस्तूल निर्मितीचा मास्टरमाइंड असल्याचा पोलिसांचा संशय असलेल्या तुषार येरुडकरला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून पिस्तूल निर्मितीबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. कबनूरमधील गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या पिस्तुलाचा माग काढताना आष्टा येथील मनीष हाबळे याचे नाव समोर आले. पोलिसांच्या तपासानुसार गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल शुभम दीपक सूर्यवंशी याने जॉकी राजू माळगेच्या मध्यस्थीने मनीष हाबळे याच्याकडून घेतल्याचे समोर आले आहे. यापूर्वी पोलिसांनी शुभम सूर्यवंशी आणि जॉकी माळगे या दोघांना अटक केली होती. शुभमच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल आणि 3 जिवंत राऊंड असा सुमारे 51,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. पुढील तपासात पिस्तुलाचा स्रोत शोधताना मनीष हाबळेचे नाव पोलिसांसमोर आले. दरम्यान दत्तनगर कबनूर येथील तुषार येरुडकर हा पिस्तूल निर्मितीच्या साखळीतील महत्त्वाचा संशयित असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी तुषार येरुडकरला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या तपासात आता पोलिसांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. कबनूरच्या दत्तनगर परिसरात पिस्तूल तयार करण्याची व्यवस्था होती का? पिस्तूल तयार करण्यासाठी लागणारे साहित्य कुठून आणले जात होते? पिस्तुलाची रचना आणि निर्मिती कशी केली जात होती? तसेच या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास सुरू आहे. शिवाजीनगर पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले 4चाकी वाहनही जप्त केले आहे. वाहनाची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये पिस्तूलची एक पुंगळी आढळून आल्याची माहिती आहे. दरम्यान शुभम सूर्यवंशी आणि जॉकी माळगे यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही आणखी 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत निलेश कांबळे, शुभम सूर्यवंशी, जॉकी माळगे, तुषार येरुडकर आणि मनीष हाबळे अशी 5 नावे तपासात निष्पन्न झाली आहेत. यातील मनीष हाबळेचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडूनही या प्रकरणाचा समांतर तपास सुरू आहे. तुषार येरुडक याच्याकडून 1 देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस, 28 नग, रिकामी पुंगळी, 3 नग गन पावडर व पिस्तूलचे सुटे परत असा 74,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून या बेकायदेशीर शस्त्रसाखळीशी आणखी कोण जोडलेले आहेत त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. राजकीय किंवा इतर प्रभावशाली व्यक्तींचा काही संबंध आहे का याबाबतही तपासाच्या माध्यमातूनच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. कबनूर परिसरात पिस्तूल निर्मितीची साखळी असल्याचा संशय निर्माण झाल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. गोळीबाराच्या तपासातून आता कथित पिस्तूल फॅक्टरीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.